तासगावात 2 गटात तुंबळ हाणामारी, दुचाकी अपघाताच्या भरपाईवरून वाद, पोलिसांचा लाठीचार्ज, 3 गंभीर, 10 जणांवर गुन्हे. तासगाव येथील एसटी कार्यशाळेजवळ 2 दुचाकी वाहनांच्या अपघातातील नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. या वादात लाकडी दांडके, लोखंडी गज, झाडांच्या फांद्यांचा वापर करण्यात आल्याने 3 जण गंभीर जखमी झालेले. तासगाव सांगली मुख्य रस्त्यावर घडलेल्या या धुमश्चक्रीमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या परस्पर विरोधी तक्रारीवरून 10 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि या हाणामारीत सुशांत शिवाजी पाटील आणि त्याचा भाऊ लखन पाटील, वडील शिवाजी पाटील, तिघे राहणार वरची गल्ली तासगाव, हे जखमी झालेले आहेत. या प्रकरणी एका गटातील अनिल पवार, पिल्या अनिल पवार, आकाश पवार, एजाज मकानदार, एजाजचा भाऊ अशोक लालासुरे, पार्थ लालासुरे, सर्व राहणार तासगाव यांच्यावर, तर दुसऱ्या गटातील शिवाजी पाटील, सुशांत पाटील, लखन पाटील, सर्व राहणार तासगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. जखमी सुशांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एसटी कार्यशाळेसमोर दुचाकींचा अपघात झाला. या अपघातातील नुकसान भरपाई मिळवण्यासाठी संतोष आणि संशयित अनिल पवार यांच्यात वाद झाला. वाद अधिक वाढत जाऊन त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले आणि यावेळी संशयित अनिल पवार यांनी सुशांत याला धरून ठेवले. पिल्या पवार यांनी हातातील लोखंडी गज संतोषच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले. हा वाद सोडवण्यासाठी संतोषचा भाऊ लखन आणि वडील शिवाजी गेले, असं संशयित 7 जणांनी त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या गटाकडून अशोक अपैया लालासुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे की मुलाचा अपघात झाल्याचा फोन आल्याने ते एसटी कार्यशाळेजवळ गेले होते. तेथे त्यांचा मुलगा पार्थ आणि संशयित शिवाजी पाटील यांच्यात वाद सुरू होता. अशोक हे त्यांना समजावून सांगत असताना संशयित सुशांत पाटील यांनी उपस्थित असलेले अनिल पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अशोक यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता सुशांतने नारळाच्या झाडाच्या फांदीने अशोक यांच्या हातावर मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच संशयित लखन पाटील यांनी जवळच पडलेले लाकडी दांडके घेऊन अशोक यांच्या पाठीत, छातीत, दोन्ही पायांवर मारून त्यांना जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या दोन्ही परस्पर विरोधी गुन्ह्यांची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात झालेली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, तासगाव.